नमस्कार. आज आपण एका अशा महान कलाकाराबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं तरी चेहऱ्यावर हसू येतं. दादा कोंडके. पण ते दादा कोंडके म्हणून कसे घडले याची गोष्ट आपण त्यांच्याच शब्दांतून, त्यांच्या आत्मचरित्रातून जाणून घेणार आहोत. दादा कोंडके हे नाव जरी ऐकलं ना तरी डोळ्यांसमोर हाच हसरा चेहरा येतो नाही का. मराठी विनोदाचे अनभिषिक्त सम्राट, ज्यांनी अक्षरशः लाखो लोकांना पोट धरून हसवलं. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जो माणूस इतरांना एवढा हसवतो त्याच्या स्वतःच्या आयुष्यात काय असेल. या हसऱ्या चेहऱ्यामागे एक एकाकी एकटा मुलगा दडला होता. त्याची कहाणी काय होती, चला आज तीच उलगडून पाहूया. तर त्यांच्या आयुष्याचा एक असा पैलू आहे जो खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांच्या हास्यामागे एक गडद दुःखाची कहाणी आहे. पडद्यावरचे दादा कोंडके म्हणजे एकदम धम्माल, द्विअर्थी विनोद करणारे. पण खरं आयुष्य ते अगदी उलट होतं. त्यांच्या खऱ्या आयुष्यात प्रचंड एकटेपणा आणि दुःख होतं. म्हणजे बघा, पडद्यावरचं रूप आणि वास्तव यात जमीन आसमानाचा फरक होता. त्यांचं बालपण तर अनेक दुर्दैवी घटनांनी अक्षरशः व्यापलेलं होतं. आणि या कथेची सुरुवात ती तर मुळातच खूप संघर्षातून झाली. जरा कल्पना करा की जन्मानंतर लगेच आई गंभीर आजारी पडल्यामुळे त्या लहानग्या कृष्णाला म्हणजेच आपल्या दादांना एका काचेच्या पेटीत ठेवलं गेलं. इतरांनी दूध पाजलं. म्हणजे बघा, जन्मापासूनच आईचा स्पर्श नाही, प्रेम नाही. त्या लहान जीवाला जन्मतःच एकटेपणानं घेरलं आणि हा एकटेपणा तो आयुष्यभर त्यांची सोबत करत राहिला. आणि हे दुःख ते स्वतः त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात. ते म्हणतात, माझ्या मोठ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये 20 वर्षांचं अंतर. माझ्या जन्माअगोदर आईची 4-5 अपत्ये गेली होती. विचार करा, कुटुंबात असूनही ते पूर्णपणे एकटे होते. आधीची भावंडं जगली नाहीत आणि जो भाऊ होता त्याच्यात आणि यांच्यात तब्बल 20 वर्षांचं अंतर. त्यामुळे ते कौटुंबिक प्रेम, ती माया त्यांना कधी मिळालीच नाही. बरं, मग आलं शालेय जीवन आणि इथेच त्यांच्या आत दडलेल्या खऱ्या कलाकाराची ओळख हळूहळू होऊ लागली. आता शाळेत कसं होतं, गणितासारख्या विषयांमध्ये त्यांचं डोकं अजिबात चालायचं नाही, म्हणजे अगदी बोंब होती. पण दुसरीकडे जेव्हा विषय यायचा कला किंवा कवितेचा, तेव्हा मात्र ते कमालीचे हुशार होते. तिथं त्यांचा हात कोणीच धरू शकत नव्हता. म्हणूनच असं म्हणतात की त्यांचं खरं शिक्षण हे 4 भिंतींच्या वर्गात झालं नाही, ते झालं वर्गाच्या बाहेर. लोकांचं वागणं, बोलणं, समाजात काय चालतंय याचं ते एका कवीच्या नजरेने निरीक्षण करायचे. आणि हीच त्यांची खरी शाळा होती. आणि याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी अगदी लहान वयात फुलावर लिहिलेली ही कविता. ही कविता वाचून त्यांचे शिक्षकही अवाक झाले होते, थक्क झाले होते. त्यांनाही वाटलं की इतक्या लहान वयात एवढी प्रतिभा. हेच तर चिन्ह होतं की त्यांच्यातला कलाकार खूप आधीच जागा झाला होता. शाळा सुटली आणि मग सुरू झाला त्यांच्या आयुष्यातला एक वेगळाच टप्पा. बेफिकिरीची वर्षे, रस्त्यावरचं आयुष्य. शाळा तर सुटली, पण आता आयुष्याची खरी शाळा सुरू झाली होती. हा जो बंडखोर आणि बेफिकीर काळ होता ना, त्याला त्यांनी स्वतःचं एक अगदी परफेक्ट नाव दिलंय त्यांच्या आत्मचरित्रात, गद्य पंचविशी. आता गद्दे 25 म्हणजे काय, तर आपल्याकडे म्हणतात ना की तारुण्यातला तो बेभान, अल्लड आणि बंडखोर काळ, जिथे माणूस चुका करत करत शिकतो, अनुभवातून स्वतःचा मार्ग शोधतो. हा शब्द त्यांच्या त्या वयाचं अगदी तंतोतंत वर्णन करतो. आणि ह्या वर्षांमध्ये अक्षरशः रस्तेच त्यांचं व्यासपीठ बनले होते. ते एका स्थानिक टोळीचे नेते बनले. मारामारी, भांडणं, दंगामस्ती सगळं काही अनुभवलं. आणि ह्याच काळात ह्याच दादागिरीमुळे कृष्णा कोंडकेंना नाव मिळालं दादा. आणि ही ओळख, ही इमेज इतकी जबरदस्त झाली की त्यावेळचे पोलीससुद्धा त्यांना वचकून असायचे. आता हे ऐकून कदाचित वाटेल की ही तर निव्वळ गुंडगिरी होती, पण नाही. ही त्यांच्यासाठी एक वेगळीच पाठशाळा होती, एक मास्टर क्लास होता. इथेच ते सामान्य माणसाची भाषा शिकले. त्यांचं जगणं, त्यांचे प्रश्न त्यांनी अगदी जवळून पाहिले आणि त्यांच्या सुखदुःखांशी ते एकरूप झाले. आणि मग हेच सगळे अनुभव, तो एकटेपणा, ते दुःख, ते रस्त्यावरचं आयुष्य, हे सगळं त्यांच्या विनोदासाठी कच्चा माल ठरलं. या सगळ्या अनुभवांच्या भट्टीतूनच एक महान कलाकार, एक शोमन घडत होता. हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. बघा ना, एका बाजूला तो संकटांनी घेरलेला, एकटा पडलेला मुलगा आणि दुसऱ्या बाजूला तोच मुलगा मोठा होऊन लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा महाराष्ट्राचा लाडका दादा बनतो. केवढा मोठा बदल आहे हा. त्यांचा प्रत्येक अनुभवाने त्यांच्या कलेला कसा आकार दिला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. उदाहरणार्थ, त्यांचा जो एकटेपणा आणि दुःख होतं त्यामुळे ते प्रेक्षकांच्या वेदनांशी, त्यांच्या दुःखाशी सहज कनेक्ट व्हायचे. रस्त्यावरची हुशारी आणि ती दादागिरी
त्यामुळे त्यांना कॉमन मॅनचा, सामान्य माणसाचा चेहरा मिळाला. आणि त्यांच्या आत जो कवी होता त्यानं त्यांना मार्मिक संवाद आणि अचूक सामाजिक भाष्य करण्याची ताकद दिली. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्राला दिलेलं नावच सगळं काही सांगून जातं. एकटा जीव, अ सॉलिटरी सोल. ह्या एका नावावरूनच लक्षात येतं की तो एकटेपणा, ती एकाकीपणाची भावना आयुष्यभर त्यांच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग होती. दादा कोंडकेंची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या, विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासमोर आणून ठेवते की एखाद्या कलाकाराची सर्वोत्तम कलाकृती ही खरंच त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या दुःखातूनच जन्माला येते का? यावर नक्की विचार करा.